सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांचं यावर्षी हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मदतीसाठी वारंवार शासनाचे दरवाजे ठोठूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। 10 दिवसात आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा 23 मार्चला रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। ओरोस इथल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचताच राजू शेट्टी यांनी सरकारला जाग आणण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढल्याचं सांगितलं। याचवेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे व्यासपीठावर दाखल झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत निवेदन स्वीकारले। बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे, ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही। आंबा आणि काजू पिकांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा 90% नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे। नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं। रस्त्यावर उतरल्यानंतर मी विधानसभेमध्ये बसू शकत नाही म्हणून आवर्जून इथे आले का? कारण का तुमच्या आशीर्वादामुळे मी तिकडे आम्ही सगळेजण तिथे बसलो का? आणि म्हणून एक निश्चित आहात तुम्ही सगळेजण ते सरकार हे शब्दा पलीकडे कृतीतून तुमच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे, हा विश्वास मी तुम्हाला देणार। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमच्या मागण्यांवर 10 दिवसात ठोस निर्णय घ्या, अन्यथा 23 मार्च रोजी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको केला जाईल। तसंच कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास दिला तर वसुलीसाठी येणाऱ्या गाड्याही पेटवल्या जातील, असा इशारा सरकारला दिलाय। काय फरक पडत नाही जात आम्ही चर्चेला, पण आम्हाला मुंबईत कळलं पाहिजे की आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्हाला पटला तर आम्ही मान्य करू, नाही पटला तर काय करायचं ते ठरवावं लागेल। आणि म्हणून मी सरकारला फक्त आणि फक्त 10 दिवस बोलत द्यायच्या मनस्थितीत आहे। तुमचं काय मत आहे? फक्त 10 दिवस चालेल काय? 10 दिवसामध्ये म्हणजे 22 मार्च पर्यंत जर काही निर्णय झाला नाही, 23 तारखेला आपल्याला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गांड मांडून बसायचं आहे। त्याचबरोबर बँकांना सुद्धा हाच इशारा आहे, सरकारचा निर्णय होईपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला त्रास द्यायचा नाही आणि त्रास द्यायचा प्रयत्न केला तर वसुलीला आलेल्या गाड्या पेटवल्याशिवाय सोडणार। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढल्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे।
नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल्या नुकसानीमुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून आता सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता शासन काय निर्णय घेतं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.